नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमच्यासाठी ते महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि या अपडेटमध्ये विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्सची ही पदे इथे भरून घेतली जाणार आहे। त्याच्यासोबत तुम्हाला विविध 1770 पदांसाठी ते जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। ठाणे महानगरपालिकेअंतर्गत मित्रांनो इथे ही जाहिरात प्रसिद्ध आता होणार आहे। तर ही जाहिरात काही दिवसांमध्ये तुम्हाला आता ते पाहण्यासाठी भेटणार आहे। तर सकाळ वृत्तपत्रामध्ये या जाहिरातीची तुम्हाला माहिती पाहण्यासाठी भेटेल। तर 1770 पदासाठी ते ही पदभरती करून घेतली जाणार आहे आणि याच्यामध्ये विविध प्रकारची पदे भरली जाणार आहेत। त्याच्यामध्येच आपलं स्टाफ नर्सचं पण पद असणार आहे। तर याबाबतची आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। तर चला व्हिडिओला आता सविस्तरपणे सुरुवात करू। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे ही जाहिरात इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर सकाळ वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर आता ही अशा प्रकारे 1770 पदासाठी ते जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। तर ही असा प्रकार तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे। तर आता आपण पाहून घेऊ। आता याचा तक्ता तयार केलेला आहे, आपण त्या तक्त्यामध्ये व्यवस्थितपणे पाहून घेऊ। तर बघा, आता इथे नेम ऑफ पोस्ट असणार आहे, नंबर ऑफ वॅकन्सी तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटतील। तर इथे बघा किती 4 ते 5 वेगवेगळ्या पदांसाठी इथे पदभरती केली जाणार आहे। आणि सर्व पदे विद्यार्थी मित्रांनो ही गव्हर्नमेंटची पदे, सरकारी पदे तुम्हाला इथे परमनंट पदे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर याच्यामधील पहिले जे पद आहे ज्युनियर इंजिनियरचं पद आहे आणि त्याच्यामध्येच उप अभियंता वगैरे ही पदे भरून घेतली जाणार आहेत। तर इंजिनियर्स कॅटेगरीमधील 2-3 प्रकारची पदे भरली जाणार। ही टोटल पदे किती 382 पदे इथे असणार आहे। त्यामध्येच फायरमॅनचं पण पद भरून घेतलं जाणार आहे आणि याच्यासाठी 180 जागा इथे रिक्त असणार आहे। आता त्याच्यानंतर आरोग्य विभागात स्टाफ नर्सची पदे असणार आहेत आणि ही पदे असणार आहेत मित्रांनो 250+ पदे तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहेत। आणि मेडिकल ऑफिसर पण इथे पदे भरून घेतली जाणार आहेत। ही पदे असणार आहेत 800 पेक्षा जास्त पदे इथे मेडिकल ऑफिसरची अशी भरून घेतली जाणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जाहिरात तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे। तर एकूण 1770 पदे असणार, तुम्हाला तर सर्व माहिती पाहण्यासाठी भेटणार आहे। ही जी माहिती आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहण्यासाठी भेटणार आहे। तर बघा इथे कशा प्रकारे असणार आहे, तुम्हाला ही पदे जे असणार आहेत बघा, पालिकेत कार्यकारी अभियंत्याची 5 पदे आहेत, उपनगर अभियंत्याची 7 पदे असणार आहेत, कनिष्ठ अभियंत्याची 77 पदे, त्यासोबतच 165 पदे आणखी रिक्त आहेत आणि त्याच्यावरच 382 पदे इथे रिक्त पदांवर भरती होण्याची शक्यता इथे सांगितलेली आहे। पहिल्या टप्प्यात 180 फायरमॅन कायमस्वरूपी घेण्यात येणार आहेत अशी माहिती इथे भेटलेली आहे। आणि त्यानंतर आरोग्य विभागात बघा इथे 250 पदे जी परिचारिकासाठी असणार आहेत, सुमारे 800 वैद्यकीय अधिकारीचे पदे असणार आहेत। तर अशा प्रकारे ते भरती करण्यात येणार आहे। त्या सर्व विभागात सर्व पदांची भरती होणार आहे। उमेदवारांना अर्ज सादर करावे लागणार आहेत आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन परीक्षा इथे घेतली जाणार आहे। मात्र मुलाखती घेतल्या जाणार नसल्याचे ते म्हटले जात आहे। फक्त तुमची इथे एकच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे। तर अशा प्रकारची इथे जाहिरात प्रसिद्ध इथे वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरातीची अपडेट तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व माहिती तुम्हाला इथे आता व्यवस्थितपणे समजून सांगितलेली आहे। शेवटी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी नक्की लाईक देखील करा। तर चला तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।